नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रवा आणि बेसनाचे पाक न वापरता टाळ्याला न चिकटणारे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा। तर सुरुवातीला लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये तूप घालणार आहोत। तर इथे मी 1 वाटी तूप घेतला आहे, त्यापैकी थोडं थोडं तूप यामध्ये घालणार आहोत। तर तूप जे आहे ते वितळून गरम झालं की यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। तुम्ही वाटीऐवजी कपाने सुद्धा मोजून घेऊ शकता। तर रवा जो आहे तो एकदम बारीक असतो तो घेतला आहे। शक्यतो बारीकच रवा वापरावा, यामुळे लाडू खाताना कचकच लागत नाही। तर आता मध्यम आचेवर रवा जो आहे तो छान खमंग भाजून घ्यायचा आहे। तर साधारणतः 9 ते 10 मिनिटांनी इथे तुम्ही बघू शकता रव्याला मस्त असा हलका बदामी रंग आलेला आहे। कंटिन्युअसली रवा मी हलवून घेतलाय। रवा जो आहे तो मस्त असा भाजून झालेला आहे। तर आता एका ताटामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी बेसन पीठ घातलं आहे। बेसन पीठ जे आहे ते मी चाळून घेतलं होतं, यामुळे बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत। जेवढा रवा तेवढंच इथे मी बेसन पीठ घेतलं आहे। असं तूप न घालता बेसन भाजल्याने ते अजिबात हलवत असताना जड जात नाही आणि बेसन एकदम व्यवस्थित भाजल्या जातं। मध्यम आचेवर साधारणतः 15 मिनिटं बेसन भाजून घेतले। तर आता यामध्ये थोडं थोडं करून तूप घालायचे। तूप घातल्यावर याच्या गाठी होतात, तर त्या अशा पद्धतीने फोडून घ्यायच्यात। एकदाच तूप न घालता असं थोडं थोडं करून तूप घातल्याने लाडू मस्त असे दाणेदार आणि गोल गरगरीत होतात, ते खाली बसत नाहीत। तर साधारणतः 1-2 मिनिटांनी बेसनाच्या पिठाला मस्त असं तूप सुटले। तर आता यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालायचा आहे आणि मग रवा आणि बेसन एकत्र करून घ्यायचे। रवा आणि बेसन एकजीव करून झालं की पुन्हा एकदा यामध्ये तूप घालायचे। तर आतापर्यंत अर्धी वाटी तूप आपण यामध्ये घातलं आहे। तर पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं परतून घेतले। परतून झाल्यावर 2 ते 3 चमचे दूध घालणार आहोत, यामुळे मिश्रण हलकं होतं आणि मस्त दाणेदार लाडू तयार होतात। तर हे बघा पीठ असं फुललं गेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर पुन्हा एकदा 1 मिनिटभर परतून घेतले। लाडूच्या मिश्रणाने दूध शोषून घेतले। तर आता गॅस बंद करून यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। 1 वाटी रवा 1 वाटी बेसनासाठी 1 वाटी पिठी साखर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। पिठी साखर घातल्यावर एकजीव करत पिठी साखरेच्या गाठी फोडून घ्यायच्यात। पिठी साखर मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम ही ऑन करून साखर वितळेपर्यंत सतत मंद आचेवर हलवत राहायचे। पिठी साखर ही मिश्रणामध्ये एकजीव होऊन पूर्णपणे वितळली आहे। तर आता पुन्हा एकदा यामध्ये तूप घालून 1 मिनिटभर परतल्यावर तुम्ही बघू शकता मिश्रण मस्त दाणेदार झाले। तर या स्टेपला शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत। त्यानंतर मिक्स करून घेतले। तर या स्टेपला गॅस बंद करून मिश्रण ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात। तर साधारणतः पाऊण वाटी तूप इथे आपल्याला लागलं आहे। लाडूचं मिश्रण हे ताटामध्ये काढून घेतलं की थोडंसं कोमट आहे, तोवर मी याचे लाडू वळायला घेतलेत। तर इथे तुम्ही बघू शकता लाडूचं मिश्रण एकदम दाणेदार झाले, पटकन लाडू वळला जातोय। लाडू छान दिसावा यासाठी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावू शकता। असा लाडू हातावर घोळून घेतल्यामुळे लाडू मस्त गोल गरगरीत होतो। याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेत। तुपाचे योग्य प्रमाण घेतल्यामुळे लाडू जे आहेत ते अजिबात खाली बसले नाहीत। तर तुम्ही सुद्धा योग्य प्रमाण वापरून असे दाणेदार रवा बेसन लाडू नक्की बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।